पॉलिटी रिव्हिजन बॅचमध्ये आपण संविधान सभेची रिव्हिजन करतो आहोत आणि आपण याच्या अगोदर संविधान सभेची संरचना, त्याच्या अगोदरची त्याची डिमांड आणि स्कीम या सगळ्या बाबी डिस्कस केलेल्या आहेत. आताच्या व्हिडिओमध्ये आपण संविधान सभेच्या ज्या समित्या आहेत त्या डिस्कस करणार आहोत. समित्या आणि त्यांचे अध्यक्ष याच्यावरती वारंवार कंबाईन प्रिलिम्स असेल, कंबाईन मेन्स असेल, MPSC प्रिलिम्स असेल याच्यामध्ये प्रश्न येत आहेत. रादर संविधानाच्या निर्मितीचा जो काही इतिहास आहे याच्यावरती दोन तीन प्रश्न प्रत्येक प्रिलिम्समध्ये, प्रत्येक पूर्वपरीक्षेमध्ये गेल्या काही वर्षांपासून येत आहेत. आणि एक आयोगाचा आता सध्या तरी MPSCचा फेवरेट प्रश्न राहिलेला आहे, तो म्हणजे संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह अध्यक्ष. तर हे याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याचं साधं उत्तर आहे पाठ केलं पाहिजे. पाठ केलं पाहिजे. लहानपणी शाळेमध्ये तुम्ही व्यवसाय जे आहेत ते सोडवत असाल किंवा व्यवसाय भरत असाल किंवा इंग्लिशमध्ये वर्कबुक असायचे तसे वर्कबुक सोडवत असाल तर तसंच मेथड थोडीशी रिव्हिजन करता आत्ता आपण इथे वापरणार आहोत. खूप लोक म्हणतात सर स्क्रीनवर दाखवा. तर आपण आज स्क्रीनवर संविधान सभेच्या समित्यांच्या अध्यक्षांचे फोटोग्राफ्सच घेतलेले आहेत आणि तुम्ही आणि मी सोबत त्यांच्या समित्या ज्या आहेत त्यांची नावं रिवाईज करणार आहोत. सोबत आपण रिव्हिजन त्याची करणार आहोत. कारण एखादा प्रश्न म्हणजे पॉलिटीच्या 15 प्रश्नांपैकी एक प्रश्न तर कन्फर्म या समित्यांच्या अध्यक्षांच्या आणि त्यांच्या समित्यांच्या नावावरचा येतोय असं किमान आपल्याला दिसतं. त्यामुळे एक प्रश्न कन्फर्म होतोय. आत्ताची 9 नोव्हेंबर रोजीची जी MPSC प्रिलिम्स झाली तिथे जर तुम्ही बघितलं तर थोडंसं आतापर्यंत न विचारलेल्या समित्यांमध्ये सुद्धा आयोग आता गेलेला आहे. म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि मायनॉरिटीजची जी सब कमिटी आहे त्याच्यावरती प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे त्याच्यातले लोक तिकडे घेतलेले आहेत. याच्या अगोदर जे फक्त मेजर कमिटीज असायच्या म्हणजे जिथे जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत यांच्यावरतीच ते होते. पण आता ते मटेरियल संपत आलं तर त्यांनी थोड्याशा तुलनेनं कमी महत्त्वाच्या असणाऱ्या समित्या ज्या आहेत ते विचारायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो. परीक्षा जवळ आली की लोक म्हणतात सर कसं लक्षात ठेवू, रिव्हिजन बॅच घ्या. कसं लक्षात ठेवूला शॉर्टकट नाही, सिम्पल आहे, सराव करायचा. परत एकमेकांशी ग्रुप डिस्कशनमध्ये विचारत राहायचं. सांग बाबा कोण आहे अध्यक्ष, कोण आहे प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटीचा अध्यक्ष, कोण आहे ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्सचा अध्यक्ष, कोण आहे या मायनर कमिटीचा अध्यक्ष. एकमेकांशी ते बोलत राहायचं जेणेकरून ते सतत रिवाईज होत राहील. आपण सुरुवात करूया वन बाय वन. सगळ्यात महत्त्वाचं पहिलंच जे येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि संविधान सभेची सगळ्यात महत्त्वाची समिती ती म्हणजे मसुदा समिती. मसुदा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष. आय थिंक हे सगळ्यांना पाठ असतं, तिथूनच मी मुद्दाम सुरुवात केली. सोप्यापासून आपण सुरुवात करूया की इथे विसरता कामा नये. सरळ म्हणजे आता खूप लोक म्हणतात की सर याची पण PDF द्या. कशाला, नुसत्या फोटोग्राफची PDF पाठवतो ना टेलिग्राम चॅनलवर, नुसत्या फोटोग्राफची PDF पाठवतो आणि तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून त्या फोटोग्राफच्या शेजारी लिहा ना की डॉक्टर BR आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष. हे तर कोणी विसरत नाही. आपण हा व्हिडिओ झाला की मसुदा समितीवरचा व्हिडिओ घेणार आहोत, मसुदा समितीची रिव्हिजन करणार आहोत. कारण कोणते सदस्य मसुदा समितीचा भाग आहेत आणि कोण नाही याच्यावरचा प्रश्न पण एक्सपेक्टेड आहे 21 डिसेंबरला, तो सुद्धा येऊ शकतो. इथं काय आहे मेजर आपण बघूया. संविधान सभेच्या काही मेजर कमिटीज आहेत, काही मायनर कमिटीज आहेत. काही मेजर कमिटीज आहेत म्हणजे थोडक्यात महत्त्वाच्या आहेत आणि काही त्यापेक्षा कमी महत्त्वाच्या, मायनर ज्याला आपण म्हणू, गौण है ना. काही प्रमुख आणि गौण असं मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. प्रमुख समित्या आणि थोड्याशा गौण महत्त्वाच्या असणाऱ्या समित्या, अशा 2 प्रकारच्या समित्या आहेत. त्यातली मसुदा समिती ही मेजर कमिटी आहे आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर हे आहेत. लक्षात येतं. आपण व्यक्ती च्या अनुषंगानं समित्यांची नावं बघूया. समित्या आधी लिहून व्यक्तीनंतर असं नको, व्यक्तींना आपण समोर ठेवू आणि मग त्यांच्या समित्यांची नावं जी आहेत अध्यक्ष असलेले ते डिस्कस करू. डॉक्टर BR आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इथे मला वाटतं कोणाला कन्फ्युजन नाही आहे, कोणी हे विसरणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो आणि ड्राफ्टिंग कमिटीचा रोल त्या सगळ्यात आपल्याला माहीत आहे. नेक्स्ट बघूया काय म्हटलंय. जवाहरलाल नेहरू, फोटोग्राफच तिथे ठेवलेला आहे. जवाहरलाल नेहरू. मग आता जवाहरलाल नेहरू जे आहेत हे एकूण 4 समित्यांचे अध्यक्ष आहेत. जवाहरलाल नेहरू हे एकूण 4 समित्यांचे अध्यक्ष आहेत. त्याच्यातल्या 3 ज्या आहेत या मेजर कमिटीज आहेत. त्याच्यातल्या 3 ज्या आहेत या
मेजर कमिटीज आहेत आणि एक जी आहे ही मायनर कमिटी आहे. 3 ज्या आहे या मेजर आहेत आणि एक जी आहे ही मायनर कमिटी आहे. 1 2 3 आत्ता सुद्धा जवाहरलाल नेहरूंवर प्रश्न आलेला होता. 3 मेजर 1 मायनर. अजून तरी आयोगानं याच्यातली मेजर कमिटी कोणती आणि मायनर कमिटी कोणती असा प्रश्न काही विचारलेला नाही. एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात जे वर्गीकरण केलंय अशा प्रकारे त्यांनी विचारलेलं नाही. त्यांनी अजून तरी ते सगळं एकत्रच ठेवलंय आणि डायरेक्ट अध्यक्षच विचारलेले आहेत. मग कुठल्या 3 मेजर कमिटीज आहेत ज्याचे जवाहरलाल नेहरू अध्यक्ष आहेत आणि कुठली एक आहे ज्याचे जवाहरलाल नेहरू अध्यक्ष आहेत ते आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. युनियन पॉवर्स कमिटी. युनियन पॉवर्स कमिटी इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये मी लिहिणार आहे. युनियन पॉवर्स कमिटी पहिली जी आहे ती मी मुद्दाम इथं लिहितोय. आपण रिव्हिजन करतोय. रिव्हिजन करताना तुम्ही आणि मी सायमल्टेनियसली करायची आहे, सोबत करायची आहे. मी लेक्चर द्यायला आलेलो नाहीये, मी रिव्हिजन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. युनियन पॉवर्स कमिटी ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो संघ अधिकार समिती. पहिली जर आपण म्हटलं तर संघ अधिकार समिती. युनियनचं जे ट्रान्सलेशन आहे ते संघ असं होतं, केंद्र असं होत नाही. आत्ताच्या आय थिंक राज्यसेवेच्या पेपरमध्ये त्यांनी चुकीचं भाषांतर तिथे दिलेलं होतं. युनियन पॉवर्स कमिटी संघ अधिकार समिती ही जी आहे याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. दुसरी जी आहे युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी. दुसरी समिती आहे युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी संघ घटना समिती. दुसरी जी आहे ती तुमची संघ घटना समिती. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी संघ घटना समिती. ठीक आहे. पहिली आहे तुमची संघ अधिकार समिती युनियन पार्स कमिटी आणि दुसरी आहे संघ घटना समिती. म्हणजे युनियन असं जर असेल तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की बाबा हे काय आहे जवाहरलाल नेहरूंच्याच अखत्यारीत आहेत. पंतप्रधान होते, महत्त्वाचे लीडर होते, तर आपल्याला हे थोडंसं आपण कॉमन सेन्सनी जाऊ शकतो. ठीक आहे. युनियन पॉवर्स कमिटी युनियन कॉन्स्टिट्यूशन समिती. आणखी स्टेट्स कमिटी तिसरी मेजर कमिटी आहे ती म्हणजे ज्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत. स्टेट्स कमिटी. स्टेट्स कमिटी. स्टेट्स कमिटी याचे सुद्धा अध्यक्ष कोण आहेत जवाहरलाल नेहरू. कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स. कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स याचं काय आहे कंसामध्ये की जी तुमची राज्य आहेत त्या राज्यांबरोबर निगोसिएशन करणं, त्या राज्यांबरोबर निगोसिएशन करणं, वाटाघाटी करणं एका अर्थानं याच्यासाठी जी समिती बसवली होती ती म्हणजे ही स्टेट्स कमिटी किंवा राज्य समिती असं आपण म्हणू शकतो. संघ अधिकार समिती आणि संघ घटना समिती आणि तिसरी जी येते ती राज्य समिती. घटक राज्यांबरोबर वाटाघाटी करण्यासाठीची समिती. 3 समित्या आहेत संघ अधिकार, संघ घटना आणि राज्य समिती. या 3 मेजर कमिटीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत. लक्षात ठेवायला पाहिजे. संघ अधिकार समिती, संघ घटना समिती आणि स्टेट्स कमिटी किंवा राज्य समिती. आणि आणखी आता चौथी जी येते ती मायनर कमिटी येते. काय मायनर कमिटी, काय काम होतं तिचं? स्पेशल कमिटी टू एक्झामाइन ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. मायनर समिती आहे ज्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत. काय नाव आहे तिचं? स्पेशल कमिटी. स्पेशल कमिटी टू एक्झामाइन ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. टू एक्झामिन ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. जे तुमचं मसुदा संविधान आहे किंवा जी मसुदा घटना आहे त्याची चिकित्सा करणारी किंवा त्याची तपासणी करणारी विशेष समिती. मसुदा संविधानाची तपासणी करणारी विशेष समिती. मसुदा संविधानाची तपासणी करणारी विशेष समिती. अशा 4 समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत. लक्षात येतंय? आता हे आपण इथं लिहिलं, मग आपण आता उजळणी करूया बरं. हे पुसून टाकू. रिव्हिजन काय असते हे पुसून टाकू, वर्कबुक कोरं करू. आता आपण हे बोललो, बरेच लोक म्हणतात ना लक्षात राहत नाही, लक्षात राहत नाही, लक्षात राहत नाही. मग हे पुसून टाकू. मग आता आठवतंय का बघू. आपण काय म्हटलं होतं की 2 आहेत, युनियन पार्स कमिटी आणि युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी. 1 2 3 4 एकाखाली एक. रिकाम्या जागा भरा. हाऊ टू रिवाइज. खूप दुर्दैव आहे की अशा पद्धतीने रिव्हिजन कशी करायची हे सिव्हिल सर्व्हिसेसच्या ॲस्पायरंट्सना सांगावं लागतं आहे. पण आता वेळच अशी आली आहे मीडियामुळे.
मग असं एक कोरा कागद घ्यावा, बाजूला जवाहरलाल नेहरूंचा फोटो कापून लावावा, किंवा मी असं एक PDF फाईल घ्यावी आणि तिथे लिहावं. आठवतंय का आपल्याला काय होतं? संघ, काय आपण म्हटलं होतं? युनियन पॉवर्स कमिटी, संघ अधिकार समिती. आठवलं? काय अवघड आहे? संघ अधिकार समिती, टिंब दिला. संघ घटना समिती, टिंब दिला. आणखी काय होती? राज्ये समिती, घटक राज्यांशी निगोशिएट करणारी किंवा त्यांच्याशी वाटाघाटी करणारी समिती. आणि चौथी जी आहे ती मायनर होती. चौथी जी आहे ती मायनर होती. मायनरमध्ये काय होतं की जे तुमचं मसुदा संविधान तयार झालेलं आहे, या मसुदा संविधानाची चिकित्सा किंवा या मसुदा संविधानाला तपासणारी, मसुदा संविधानाला तपासणारी, साध्या शब्दामध्ये लिहायचं, एक्झामिन करणारी विशेष समिती. या 4 समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहेत. मग आता कधीही हे प्रश्न आला तरीही आपली नोट पाहिजे आणि आपल्या हाताने असं लिहायला पाहिजे की या 3 ज्या आहेत ह्या मेजर आहेत आणि या 1 जी आहे ही मायनर आहे. परत 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 रिव्हिजन करायला पाहिजे. युनियन पॉवर्स कमिटी, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, स्टेट्स कमिटी आणि स्पेशल कमिटी टू एक्झामिन ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन किंवा मसुदा संविधान तपासणारी विशेष समिती. 1 2 3 4 1 2 3 4 परत एकदा आठवून बघायचं, परत एकदा त्याला इरेज करायचं आणि परत एकदा त्याला लिहून बघायचं. हाऊ मेनी टाइम्स यू प्रॅक्टिस, हा याचाच सगळा खेळ आहे. कन्सिस्टन्सीचा खेळ आहे. कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य. तुम्ही किती सतत एखादी गोष्ट करत आहात. अधिकारी होणारी जनता किंवा अधिकारी होणारे उमेदवार हे वेगळं काहीच करत नाही, ते इतरांपेक्षा अधिक सातत्यानं अभ्यास करतात, बाकी काहीही नाही. चूज, ऑलवेज चूज कन्सिस्टन्सी ओव्हर इंटेन्सिटी. खूप केलं पण एकच दिवस केलं नाही, मीडियोकर केलं पण सलग 7 दिवस केलं, हे महत्त्वाचं आहे. रोज केलं, 1 by 1, सातत्य हे सतत ठेवायला पाहिजे. जवाहरलाल नेहरू 1 2 3 4 है ना, 1 2 3 4 रिवाईज करतोय आपण आज. म्हणजे ह्या व्हिडिओ संपला की आपली रिव्हिजन इतकी घट्ट व्हायला पाहिजे की सलग 20 डिसेंबरला एकदा बघितलं की संपलं. 4 कमिट्या काय काय आहे मग? 1 2 3 4 है ना, संघ अधिकार समिती, संघ घटना समिती, राज्य समिती आणि काय मसुदा संविधान तपासणारी विशेष समिती. 4 आहेत, 3 मेजर 1 मायनर. मी तुमच्याबरोबर अभ्यास करतोय. या व्हिडिओमधून आपण काय करतोय, मी तुमच्याबरोबर अभ्यास करतो आहे. तुमचा एखादा मित्र जो आहे, जसं तुम्ही बसलेत ग्रुप स्टडीमध्ये तसं आपण करतोय. झालं 1 2 3 4. मग आता संघ अधिकार समिती पूर्ण लिहायची गरज आहे का? कारण आपण अगोदर 2 वेळा इंग्लिश मराठीमध्ये लिहिलं, परत एकदा मराठीमध्ये लिहिलं. मग असं करत करत तुमची नोट छोटी होत जाते. तुमची नोट छोटी होत जाते. बऱ्याच वेळेला विद्यार्थी विचारतात, सर तुम्ही म्हणतात मोठ्या नोट्स करायच्या, मग परत त्याच्या छोट्या नोट्स करायच्या, मग सगळं ते शेवटी तुमच्या हातात एवढंच काहीतरी राहतं. ते कसं होतं तर ते तुम्ही सतत लिहून होतं. झालं संघ अधिकार, संघ घटना, राज्य समिती आणि मसुदा संविधानाची तपासणी करणारी विशेष समिती. झाले 4. हे परत चुकता कामा नाही. एवढ्या वेळा रिव्हिजन केली की निगेशननी आपल्याला ते येऊनच जातं. पुढचे महत्त्वाचे अध्यक्ष आहेत ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. पिक्चरचा वापर आपण असा करू शकतो. सरदार वल्लभभाई पटेल 2 मेजर कमिट्यांचे अध्यक्ष आहेत. 2 मेजर कमिट्यांचे अध्यक्ष आहेत, 2च आहेत. नेहरूंचं आपण बघितलं, साईड बाय साईड लिहून ठेवायला पाहिजे. नेहरू 4, सरदार पटेल 2, 4 2. नेहरूंच्या 4, 3 मेजर 1 मायनर. सरदार पटेलांच्या दोन्ही मेजर. मग कुठले सरदार पटेल? प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी. यांची कुठली आहे मग? प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी है ना. काय आहे? प्रांतिक घटना समिती. प्रांतिक घटना समिती, प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, प्रांतिक घटना समिती. नेहरूंची कुठली होती? युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी. मग लगेच आपण ते एका बाजूला एक ते करून ठेवायला पाहिजे.
संघ अधिकार समिती, संघ घटना समिती नेहरू आणि यांची प्रांतिक घटना समिती. आणखी एक दुसरी मेजर कमिटी आहे ज्याचे सरदार पटेल अध्यक्ष आहेत, जी मोठी आहे, जी खूप मोठी आहे. ॲडवायझरी कमिटी ऑन, मी मुद्दाम इंग्रजीमध्ये पण लिहितोय म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन सांगताना ते पुन्हा रिवाइज होईल. ॲडवायझरी कमिटी ऑन, सल्ला देणारी समिती आहे. ॲडवायझरी, सल्लागार समिती, मराठीमध्ये आपण काय म्हणणार याला? सल्लागार समिती. सल्लागार समिती, ॲडवायझरी कमिटी ऑन. कशाचा सल्ला द्यायचा आहे तुम्हाला? कशाचा सल्ला द्यायचा आहे? ऑन FRs, फंडामेंटल राईट्स, अजून मायनॉरिटीज, अजून अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज, बरोबर. म्हणजे ॲडवायझरी कमिटी ऑन, सल्लागार समिती आहे. कशा संबंधी सल्ला द्यायचा आहे? मूलभूत हक्क, मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्याक समुदाय जे काही आहेत ते, अल्पसंख्याकांचं काय करायचं ते, आणि ट्रायबल म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत आदिवासी असं म्हणू शकतो, आणि एक्सक्लुडेड म्हणजे जे एरियाज जे आहेत हे वगळले गेलेले आहेत, वगळलेले क्षेत्र, या संदर्भात सल्ला देणारी समिती. या समितीचे अध्यक्ष जे आहेत हे सरदार पटेल आहेत. एक प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी अँड ॲडवायझर कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज, दोनच कमिट्या आहेत. सरदार पटेल. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी म्हणजे प्रांतांची घटना समिती सरदार पटेल, आणि युनियन थोडंसं मग तिथे लॉजिक लावू शकता की चला बाबा एक हायरार्की बघितली तर प्राईम मिनिस्टर म्हणून पुढे जवाहरलाल नेहरू आहेत, तर संघाचं जे काही वरचं काम आहे युनियनचं ते नेहरूंकडे दिलं आहे, प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशनचं जे काही काम आहे ते सरदार पटेलांकडे दिलं आहे. अशी एक हायरार्की तुम्ही कदाचित लावू शकता. तुमचं लॉजिक तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं तुम्ही लक्षात ठेवा. पण माझं एक स्ट्रेट फॉरवर्ड मार्ग आहे, ज्याला आपण म्हणतो ना की राजमार्गानं चालावं, असं इकडून तिकडून चालू नये. अभ्यासच इतका सॉलिड करावा की असल्या थुकरट टिप्स अँड ट्रिक्सची आपल्याला गरज लागली नको आहे, की सिम्पल आहे. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, प्रांतिक घटना समिती, आणि ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. मग हे पुसून टाकू, आता पुसून टाकू आणि परत त्याची रिव्हिजन करू. सरदार पटेल, 4 नेहरूंच्या याची रिव्हिजन केली, आता सरदार पटेलांच्या याची रिव्हिजन करू. 2च आहेत, फार नव्हत्याच, 2च आहेत है ना, 2च समित्या आहेत, दोन्ही मेजर आहेत, दोन्ही पण मेजर आहेत. कुठली आहे पहिली? प्रांतिक घटना समिती है ना, प्रांतिक घटना समिती. आणि दुसरी कुठली होती? सल्लागार समिती होती, आठवतंय? सल्ला देणारी समिती होती. मग कुठल्या मुद्द्यांवर सल्ला देणारी समिती होती? मूलभूत हक्क, त्यानंतर तुमचे अल्पसंख्याक समूह किंवा अल्पसंख्याक समुदाय, आणि तिसरं आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे, आदिवासी व वगळलेली क्षेत्रे, या मुद्द्यांवरती सल्ला देणारी समिती. ती होती सरदार पटेलांच्या अध्यक्षतेखाली. 1 and 2 सिंपल आहे की नाही? सो परत आता जर याला आपण रिवाइज करायचं म्हटलं, परत पुसायचं. अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठच आपण बघूया. पेन पेपर घेऊन अभ्यास कसा करावा. आणि मग काय विषाद आहे आपल्याला आठवत नाही, काय विषाद आहे, माझं आयत्या वेळेला कन्फ्युजन होतं. सरदार पटेल नंबर 1 काय म्हटलं आपण बघा, तुमचं प्रांतिक घटना समिती, आणि दुसरं सल्लागार समिती. कशावर सल्ला द्यायचा आहे? मूलभूत हक्कांवर सल्ला द्यायचा आहे, अल्पसंख्याकांवर सल्ला द्यायचा आहे, आणि आदिवासी आणि वगळलेल्या क्षेत्रांवरती सल्ला देणारी समिती. झालं, 3 मध्ये मिळालं. आयत्या वेळेला आपण हे परीक्षेला जाताना हे बघून गेलो तरीही आपलं चुकणार नाही. तुम्ही किती वेळा विषय घोटता, किती वेळा किती स्मार्टली विषय घोटता याच्यावरती तुम्हाला ते आठवतं का नाही हे आहे. जगामध्ये अयशस्वी होणारे आणि यशस्वी होणाऱ्या लोकांमध्ये बेसिक फरक इतकाच आहे, फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि कन्सिस्टन्सी. तुमची एकाग्रतेची क्षमता, सातत्याची क्षमता
आणि तुमचं फोकस की मला हेच करायचं आहे, हे नाही करायचं आहे, ह्याचं जे डिसिजन पक्कं असतं तो माणूस सक्सेसफुल होतो त्याच्या गोलमध्ये. जे ह्या गोष्टी करत नाहीत ते अनसक्सेसफुल होतात. काही रॉकेट सायन्स त्याच्यामध्ये नाही आहे. झालं, सरदार पटेल 2 समित्या क्लिअर झाल्या. ओके, नेक्स्ट पुढचे व्यक्ती बघूया. कोण आहे तुम्ही ओळखून दाखवा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपण याच्या अगोदरच्याच लेक्चरमध्ये काय बघितलं है ना, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. त्यानंतर तुमच्या संविधान सभेचे सुद्धा अध्यक्ष आहेत. हे सुद्धा 4 समित्यांचे अध्यक्ष आहेत. जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच 4, 2, 4 जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच हे. आणि राजेंद्र प्रसाद आयोगाचे फेवरेट आहेत. त्यांनी ऑलमोस्ट त्यांच्या जवळपास सगळ्याच समित्या याच्या अगोदर विचारलेल्या आहेत. रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी याच्यातल्या 2 मेजर आहेत, 2 मायनर आहेत. 2 मेजर आहेत, 2 मायनर आहेत. रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी. रूल्स ऑफ प्रोसिजर, रूल्स म्हणजे काय नियम, प्रोसिजर म्हणजे काय प्रक्रिया. सो आपण याला साध्या भाषेत ट्रान्सलेट करूया, प्रक्रिया नियमन समिती. सिंपल आहे, ट्रान्सलेट करता करता आपला अभ्यास जास्त चांगला होतो. प्रक्रिया नियमन समिती, रूल्स प्रोसिजर कमिटी, रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, प्रक्रिया नियमन समिती. मेजर कमिट्या ज्या आहेत त्याच्यापैकी ही पहिली. दुसरी आहे स्टीरिंग कमिटी, दुसरी आहे स्टीरिंग कमिटी. सुकाणू समिती ही विचारलेली आहे. 1 लाइनर जे आहेत ते विचारू शकतात. सुकाणू समिती, सुकाणू समिती, स्टीरिंग कमिटी, सुकाणू समिती. स्टेरिंग असतं ना आपल्या हातामध्ये, आपण गाडी चालवताना जे व्हील असतं स्टेरिंग व्हील, ते कुठे न्यायचंय बाबा हा सगळा प्रपंच, तर त्या अर्थाने सुकाणू समिती. 2 मेजर कमिट्या ज्या आहेत त्याचे ते अध्यक्ष होते. आता आणखी 2 आहेत, हे झाले मेजर. आणखी 2 आहेत. कुठले आहेत मग? तुमचे स्टाफ, फायनान्स अँड स्टाफ कमिटी. मायनर जे आहेत, मायनर मी इथे लिहितो, तिसरी जी आपल्या काउंटिंगमध्ये येते, फायनान्स अँड स्टाफ कमिटी. मराठीमध्ये आपण काय म्हणणार त्याला? फायनान्स म्हणजे वित्त, आणि स्टाफला काय म्हणणार आपण? कर्मचारी म्हणूया साध्या भाषेत. वित्त आणि कर्मचारी समिती. आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी जे ट्रान्सलेशन करायचं ते करा. फायनान्स अँड स्टाफ कमिटी, तिथे इंग्रजी ट्रान्सलेशन बघता येईल. वित्त आणि कर्मचारी, फायनान्स अँड स्टाफ कमिटी. आणि त्याच्यानंतरची जी आहे ती म्हणजे ॲडहॉक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग. चौथी जी आहे, जी मायनर मधली दुसरी आहे, ती म्हणजे ॲडहॉक. ॲडहॉक म्हणजे तात्पुरती. ॲडहॉक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग, राष्ट्रीय झेंड्यावरील तात्पुरती समिती. राष्ट्रीय झेंड्यावरील तात्पुरती समिती. मगाशीच आपण सगळं बघितलं. आपण ट्रायकलर कधी ॲडॉप्ट केला, आपण राष्ट्रगीत कधी ॲडॉप्ट केलं, आपण राष्ट्रगान कधी ॲडॉप्ट केलं, आपण राजेंद्र प्रसादांना राष्ट्रपती म्हणून कधी निवडलं, त्या तारखा आपण मगाशीच्या लेक्चरमध्ये बघितल्या, तिथे आपण रिवाईज केल्या. तर त्याच्यातलंच जे आहे की ॲडहॉक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग. 4 समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यातल्या 2 मेजर आहेत, 2 मायनर आहेत. आणि 2 मेजरपैकी मग रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी म्हणजेच प्रक्रिया नियमन समिती, आणि दुसरी सुकाणू समिती म्हणजेच स्टीरिंग कमिटी. आणि त्यांची जी 2 मायनर आहेत त्या म्हणजे वित्त आणि कर्मचारी म्हणजे फायनान्स अँड स्टाफ कमिटी, आणि चौथी जी आहे ती म्हणजे राष्ट्रीय झेंड्यावरची तात्पुरती समिती. तात्पुरती समिती. मग आता हे आपण परत पुसून टाकूया, परत पुसून टाकूया. बाबू राजेंद्र प्रसादांचा फोटो ठेवूया, आणि तुम्ही माझ्याबरोबर हा व्हिडिओ ठेवून चालू ठेवून ते लिहू शकता की बाबा येतंय का लिहिता आपल्याला. मेजर 4 कमिट्या आहेत राजेंद्र प्रसादांच्या, कारण प्रश्न कन्फर्म येत आहेत ना. सगळे टॉपिक असे जर तुम्ही केले, पॉलिटी जसं मी घेतो किंवा हिस्ट्री मी घेतो किंवा आता इकॉनॉमी पण मी घेणार आहे, कारण लोकांचं तसं आहे की तुम्ही इकॉनॉमी पण घ्या, जेवढं मला शक्य आहे तेवढं मी घेईनच. तर आता काय आहे, 4 कमिट्या कुठल्या आहेत? मग परत तिथे लिहायला पाहिजे. रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी आपण बघितली होती, प्रक्रिया नियमन समिती, बरोबर. दुसरी मेजर आपण कुठली बघितली होती? सुकाणू
समिती, आता मराठीमध्ये लिहितो है ना, सुकाणू समिती. त्याच्यानंतर आणखी कुठली होती, तिसरी आपण बघितली होती कुठली, वित्त आणि कर्मचारी समिती. आणि चौथी आपण कुठली बघितली होती, चौथी आपण पाहिली होती राष्ट्रीय झेंड्यावरची तात्पुरती समिती. इथे लिहितो बघा मी, राष्ट्रीय झेंड्यावरची तात्पुरती समिती, राष्ट्रीय झेंड्यावरची तात्पुरती समिती. चारही इथे लिहिल्यात. याच्यातल्या 2 मेजर आहेत, 2 मायनर आहेत. 4 पैकी वरच्या 2 मेजर आहेत, खालच्या 2 मायनर आहेत. येते लक्षात. प्रक्रिया नियमन समिती इथेच लिहितो, प्रक्रिया नियमन समिती, सुकाणू समिती, त्याच्यानंतर वित्त आणि कर्मचारी समिती, आणि त्यानंतर तुमची राष्ट्रीय झेंड्यावरची तात्पुरती समिती. बाबू राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरूंच्या 4 पाहिल्या, सरदार पटेलांच्या 2 पाहिल्या, बाबू राजेंद्र प्रसादांच्या 2 पाहिल्या, आणि अगदी सुरुवातीला डॉक्टर BR आंबेडकर जे आहेत त्यांच्या आपण काय आहे, एक मसुदा समिती जी आहे ती बघितली. म्हणजे मेजर जे लोक आहेत, डॉक्टर BR आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे 4 महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत, ज्या महनीय व्यक्ती आहेत, त्यांच्या समित्या आपण बघितल्या. म्हणजे नेहरूंच्या 4, त्याच्यानंतर आंबेडकरांची 1, 5, सरदार पटेलांच्या 2, 7 आणि यांच्या 4, राजेंद्र प्रसादांच्या 11 समित्या आणि त्यांचे ते 4 अध्यक्ष. लक्षात येतंय. सो इथे पण एवढं जरी पाठ केलं तरीही निगेशनमध्ये आपल्याला इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या कंप्लीट होऊ शकतात. आता पुढे जाऊया. मगाशी आपण काय बघितलं, सरदार पटेलांची जी समिती होती कुठली, आठवतंय का? परत आपण सरदार पटेलांच्या फोटोवर जाऊया. कुठली होती, सल्लागार समिती होती बघा, आठवतंय? कशा कशाचा सल्ला देणारी समिती होती, सल्लागार समिती होती ती. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे या संदर्भात सल्ला देणारी सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. मग आता जी समिती मूलभूत हक्कांसंबंधी सल्ला देणार आहे, जी समिती अल्पसंख्याक समुदायांसंबंधी सल्ला देणार आहे, जी समिती ट्रायबल आणि एक्सक्लुडेड एरियाज, नॉर्थ ईस्टमध्ये खूप असे ट्रायबल एरियाज आहेत, एक्सक्लुडेड एरियाज आहेत, ते मुख्य प्रवाहात आलेले नाहीत, यांच्याविषयी सल्ला देणार आहे. तर याचा अर्थ त्या समितीकडे खूप मोठं काम असणार आहे, वर्कलोड जास्त असणार आहे. मग याचा अर्थ याच्या काही उपसमित्या सुद्धा तिथे केल्या गेल्या असल्या पाहिजेत, की वर्कलोड जास्त असेल तर टीम मोठी आहे. म्हणजेच सरदार पटेल ज्या एका मोठ्या समितीचे अध्यक्ष आहेत, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक समुदाय आणि आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे ह्यांच्या काही 5 उपसमित्या आहेत, ज्याचे अध्यक्ष सरदार पटेल आहेत. याच्या 5 उपसमित्या केल्या गेल्या आहेत. मग त्या उपसमित्यांमध्ये फंडामेंटल राईट्सवर काम करणारी उपसमिती आहे, मायनॉरिटीजवर काम करणारी उपसमिती आहे आणि ट्रायबल आणि एक्सक्लुडेड एरियाजवर काम करणाऱ्या 3 समित्या आहेत. कारण मग विशिष्ट रिजनचं, एक्सक्लुडेड एरियाचं काम एका व्यक्तीकडे दिलं, विशिष्ट दुसऱ्या रिजनचं काम हे दुसऱ्या व्यक्तीकडे दिलं, वगैरे वगैरे. पण आपल्याला बेसिक ढाचा लक्षात आला की मूलभूत हक्कांसाठी काम करणारी उपसमिती एक असेल, त्यानंतर तुमची मायनॉरिटीजसाठी काम करणारी एक उपसमिती असेल आणि ट्रायबल आणि एक्सक्लुडेड एरियाज त्यांच्या क्षेत्रांनुसार काम करणाऱ्या 3 उपसमित्या तिथे आहेत. सो टोटल 5 उपसमित्या आहेत सरदार पटेल अध्यक्ष असलेल्या सल्लागार समिती ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. त्या 5 समित्यांचे जे अध्यक्ष आहेत ते आपण आता 1 बाय 1 बघूया. परत रिव्हिजन जर म्हटली तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समिती आपण बघितली, जवाहरलाल नेहरूंच्या 4 बघितल्या, संघ अधिकार, संघ घटना, राज्य समिती आणि जे काही आहे तुमच्या मसुदा संविधानाची ही करणारी, एन्क्वायरी करणारी किंवा एक्झामिन करणारी विशेष समिती. त्याच्यानंतर आपण आत्ताच बघितलं सरदार पटेलांच्या 2 प्रांतिक घटना समिती आणि एक मोठी समिती, जिच्या 5 उपसमित्या आहेत ज्या आपण आता डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघितलं बाबू राजेंद्र प्रसादांच्या 4 प्रक्रिया नियमन समिती, सुकाणू समिती, वित्त आणि कर्मचारी समिती आणि राष्ट्रीय झेंड्यावरची तात्पुरती समिती या झाल्या. आणि आता आपण सरदार पटेलांच्या समितीच्या 5 उपसमित्या ज्या आहेत त्याचे अध्यक्ष 1 बाय 1 बघणार आहोत. मग पहिली जी काही समिती आहे, पहिली जी समिती आहे, आपण सरदार पटेलांचं ते हेच आहे ना, फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज आणि
ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. 3 मेजर कामं आहेत की नाही त्या समितीकडे. 3 मेजर कामं आहेत, फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज आणि ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. ज्याच्यामध्ये मी म्हटलं की FR साठी काम करणारी एक उपसमिती आहे, अल्पसंख्याकांसाठी काम करणारी एक उपसमिती आहे, आणि ह्या ट्रायबल आणि एक्सक्लुडेड एरियाज खूप मोठ्या मोठ्या प्रांतांमध्ये भारतात विभागलेले आहे, त्याच्यामुळे त्याच्यात 3 उपसमित्या आहेत. सो टोटल 5 आहेत सरदार पटेलांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या समितीच्या उपसमित्या. त्यातली पहिली उपसमिती जी आहे, जी अर्थातच फंडामेंटल राईट्सवर काम करेल. बेसिक आहे, फंडामेंटल राईट्स सब कमिटी, त्यामुळे तिचं नाव काय आहे, फंडामेंटल राईट्स सब कमिटी. हे परीक्षेला ओळखायला पण सोपं आहे, कारण ती सब कमिटी उपसमिती आहे. मूलभूत हक्क उपसमिती, मूलभूत हक्क उपसमिती. सिंपल आहे, त्याच्या नावामध्ये पण सब कमिटी असाच शब्द येणार आहे. मूलभूत हक्क उपसमिती. कोण आहे त्याचे अध्यक्ष, JB कृपलानी, आचार्य कृपलानी, JB कृपलानी. आता हिस्ट्रीमध्ये जर गेलं ना तर शिकवायला खूप आहे. तुम्ही सुचेता कृपलानी हे नाव ऐकलं असेल, पण आता मी तिकडे जात नाही, तो मोह टाळतो. मला इतिहास हा विषय फार आवडत असल्या कारणाने एकदा जर मी त्याच्यामध्ये गेलो तर मग ते मुलं पण म्हणतात सर ती गोष्टच सांगा ना, तर नको, आपण JB कृपलानी यांच्यापर्यंत थांबूया. आचार्य JB कृपलानी हे होते मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष. त्यांचाच फोटो तिथे आहे. आचार्य JB कृपलानी, JB कृपलानी, मूलभूत हक्क उपसमिती जी आहे ती. नेक्स्ट कुठली येते तुमची बघा. आता फंडामेंटल राईट्सचं काम झालं, मूलभूत हक्कांची उपसमिती झाली. आता मायनॉरिटीजची येईल. पुढचा फोटो येईल बघा. आता मायनॉरिटीज कोण आहेत ते कोणाला ओळखतात का बघा. HC मुखर्जी, HC मुखर्जी. आणि HC मुखर्जींचा आपण मगाशी उल्लेख केलेला आहे. कुठे केलाय, संविधान सभेचे उपाध्यक्ष होते हे HC मुखर्जी, संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. आणि हे कशाचे अध्यक्ष आहेत, त्याच्यातली जी मायनॉरिटीज बद्दलची उपसमिती आहे, मायनॉरिटीजची जी सब कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे HC मुखर्जी आहेत. अल्पसंख्याकांसाठीची उपसमिती HC मुखर्जी, अल्पसंख्याकांसाठीची उपसमिती HC मुखर्जी. या उपसमित्यांवरही प्रश्न त्यांनी विचारले. JB कृपलानींचं नाव त्यांनी विचारलं होतं. किमान आपल्याला एवढं तरी हे लक्षात यायला पाहिजे की बाबा JB कृपलानी आहे तर याचा अर्थ हे त्या फंडामेंटल राईट्स सब कमिटीचे अध्यक्ष आहेत. ते इतर युनियन पॉवर्स कमिटी, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, स्टीरिंग कमिटी, स्टेट्स कमिटी या मोठ्या समित्यांचे अध्यक्ष हे असणार नाहीत. म्हणजे आयत्या वेळेला JB कृपलानी कुठल्या समितीचे अध्यक्ष आहे हे जरी नाही आठवलं तरी ते कुठल्या समितीचे अध्यक्ष असूच शकत नाहीत हे तरी आठवायला पाहिजे. निगेशन किंवा 50-50 जे आपण म्हणतो ना ते असं तयार होतं. 50-50 असं ढगातून आभाळातून आउट ऑफ द ब्ल्यू असं चालू येत नाही की मी तुक्का मारला, अशी ट्रिक वापरली. नाही, ट्रिक वापरायला अभ्यासाचा काहीतरी लॉजिकल आधार पाहिजे की बाबा हां मी JB कृपलानींचं नाव सब कमिटीमध्ये ऐकलं आहे, मग फंडामेंटल राईट आहे का काय हे मला आत्ता आठवत नाही, पण नक्कीच संघ अधिकार, संघ घटना, प्रांतिक घटना, स्टीरिंग याच्यामध्ये ते नसणार एवढं मला कळू शकतं. सो JB कृपलानी तिकडे बघितलं, इथे HC मुखर्जी काय आहे, अल्पसंख्याक उपसमिती. त्याच्यानंतर पुढचं आता कुठले राहिल्यात 3 एक्सक्लुडेड एरियाज, ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. गोपीनाथ बोर्डोलोई, गोपीनाथ बोर्डोलोई बघा, गोपीनाथ बोर्डोलोई. मग आता यांच्याकडे कुठल्या समितीचं अध्यक्षपद आहे तर नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर ट्रायबल एरियाज, नॉर्थ ईस्टर्न. त्यांच्या नावावरून पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे ईशान्य भारतातील ट्रायबल आणि एक्सक्लुडेड एरियाच्या उपसमितीचे हे अध्यक्ष असले पाहिजेत. नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर ट्रायबल एरियाज. मी मुद्दाम जास्त तिथे डीप जात नाहीये कारण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह लिहायचं, पूर्ण नाव लिहायचं नाहीये. नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर म्हणजे जर आपण ट्रान्सलेट केलं तर ईशान्य सीमा ज्याला आपण म्हणतो, नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर, ईशान्य सीमा ज्या काही आहेत एरियाज, नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर ट्रायबल एरियाज, ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र, ईशान्य सीमेवरील हे आदिवासी क्षेत्र जे काही आहेत, प्लस त्याच्यामध्ये आणखी कशाचा समावेश आहे, आसामचा जो समावेश, अँड आसाम एक्सक्लुडेड एरियाज जे काही आहे, अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरियाज सब कमिटीज, आसाम एक्सक्लुडेड अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरियाज सब कमिटी. म्हणजे नॉर्थ ईस्टर्न प्लस इतर ज्या सीमा भागावरील आदिवासी क्षेत्र आहेत प्लस आसाममधील एक्सक्लुडेड
अँड पार्शली एक्सक्लुडेड, म्हणजे पूर्णपणे वगळलेली किंवा पार्शली थोड्या प्रमाणावर पार्टली वगळलेली क्षेत्रे, याचे अध्यक्ष गोपीनाथ, ज्यांना काय आपण म्हणतो बोर्डोलोई असं उच्चार तुम्ही करू शकता. बाकी फार डिटेल नाही लक्षात राहिलं तरी चालेल. ईशान्य भारताच्या सीमा आणि आसाम याच्याशी संबंधित जे एक्सक्लुडेड एरियाज आहेत आणि ट्रायबल एरियाज आहेत याचे अध्यक्ष किंवा याची जी उपसमिती आहे, पुन्हा आपण उपसमितीमध्ये आहोत आणि या सगळ्या उपसमित्यांची जी वरची पॅरेंट समिती आहे त्याचे अध्यक्ष सरदार पटेल आहेत, हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. लक्षात येतंय. सो आपण मगाशीच म्हणालो होतो की 3 उपसमित्या आहेत ज्या या अशा प्रकारच्या एक्सक्लुडेड एरियाजसाठी किंवा ट्रायबल एरियाजसाठीच आहेत. त्यातली पहिली आपण बघितली ईशान्य भारतासंबंधीची समिती. आता दुसरी जी आहे बघा, दुसरी कुठली आहे बघा, इथे 2 फोटो आहेत. महात्मा गांधींचा पण फोटो आहे, महात्मा गांधींचा पण फोटो आहे आणि इथे जे आहेत हे A.V. ठक्कर, A.V. ठक्कर किंवा ज्यांना ठक्कर बाप्पा म्हणूनही ओळखतात. तुम्ही ते वाचलं असेल, त्या नावाने ते जास्त फेमस आहेत. ठक्कर बाप्पा, बाप्पा म्हणजे फादर फिगर. त्यांनी केलेल्या सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक कामासाठी गांधींनीच त्यांना प्रेमानं ते ठक्कर बाप्पा किंवा बाप्पा असं संबोधन ते दिलं होतं. गांधींचे सहकारी आहेत. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, भारत सेवक समाज, त्यांची खूप फेमस आहे. मॉडर्न इंडियामधलं मोठं नाव आहे भारत सेवक समाज जो काही आहे गोखलेंचा, म्हणजे गोखलेंच्या थ्रू आणि ते सगळे गांधींशी संपर्क त्यांचा आहे. भारत सेवक समाज, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, कुठे कुठे हिंद सेवा समाज असं सुद्धा नाव दिसतं. ते ठक्कर बाप्पा किंवा A.V. ठक्कर जे आहेत हे सुद्धा एका उपसमितीचे अध्यक्ष आहेत. आणि ते एरिया कुठला, अदर दॅन आसाम, आसाम वगळता जो एक्सक्लुडेड आणि पार्शली एक्सक्लुडेड एरिया आहे तिकडचा, आसाम वगळता जो किंवा आसाम सोडून जो वगळलेला आणि पार्शली अंशतः वगळलेले क्षेत्र आहेत त्याच्या संबंधीची जी समिती आहेत त्याचे अध्यक्ष A.V. ठक्कर किंवा ठक्कर बाप्पा. मुद्दाम गांधींचा फोटो दिला ते लक्षात राहावं. आसाम सोडून, आणि त्यांनी खूप मोठं काम केलं, त्यांच्यावर खूप बोलता येईल, आत्ता ती वेळ नाही, आपण फक्त पॉलिटीबद्दल बोलतोय, मॉडर्न इंडिया नाही. तर आसाम वगळता इतर जो काही एक्सक्लुडेड एरिया आहे त्या उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. म्हणजे आसाम आणि त्याच्या आजूबाजूचं नॉर्थ ईस्ट फ्रंटियर तर आपण बघितलं गोपीनाथ बोर्डोलोई आहेत, आणि आसाम वगळता जो एरिया आहे त्याच्या उपसमितीचे अध्यक्ष ठक्कर बाप्पा किंवा A.V. ठक्कर आहेत. मग आता कुठलं फ्रंटियर राहतं, तुम्हाला कॉमन सेन्सने ते लक्षात यायला पाहिजे. कुठलं फ्रंटियर राहतं, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर राहतं. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर म्हणजे नॉर्थ वेस्टला मराठीमध्ये काय म्हणता तुम्ही, आय थिंक आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य सरहद प्रांत, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, नॉर्थ वेस्ट वायव्य सरहद प्रांत मराठीमध्ये जो आहे, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर एरिया सब कमिटी, म्हणजे तिथला जो ट्रायबल समूह आहे तर तो राहिला. पण आता एक आपल्या लक्षात येतं की नॉर्थ वेस्ट फ्रंटियर समूह जो आहे भारताचा, तर तो फाळणीच्या मुळं कुठे गेलेला आहे, पाकिस्तानमध्ये गेलेला. आणि आपण माहिती आहे सरहद गांधी म्हणून आपल्याला एक नाव माहिती आहे, खान अब्दुल गफार खान यांचं नाव आपल्याला माहिती आहे ना. काय रेड शर्ट्स, मराठीमध्ये तुम्ही काय म्हणता लाल शर्ट्स किंवा लाल डगलेवाले, त्यांची ती संघटना खान अब्दुल गफार खानांची. सो ते नॉर्थ वेस्ट फ्रंटियर ट्रायबल एरिया जो काही आहे तर त्याच्या संदर्भात काय आहे की तो फंक्शनिंगमध्ये आलाच नाही इंडियन कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या. का, कारण पार्टिशन होऊन गेलं आणि त्यामुळे मग त्याच्या फंक्शनिंगमध्येच ते नसल्यामुळं त्याच्या अध्यक्षांविषयी फारशी माहिती आपण रेकॉर्डमध्ये घेतलेली नाही. त्यामुळं सरदार पटेल अध्यक्ष असलेल्या मूलभूत हक्क, मायनॉरिटीज आणि ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाची जी समिती आहे त्याच्या ज्या 5 उपसमित्या आहेत त्यातल्या वायव्य सरहद प्रांताच्या आदिवासी क्षेत्रांविषयीच्या उपसमितीच्या अध्यक्षांचं नाव नाहीये, कारण पार्टिशनमुळे तो एरिया तिकडे गेलेला आहे, फंक्शनमध्ये आलं नाही. मग 4च उरल्या. मग त्यातली फंडामेंटल राईट्सची जी होती ते आपण बघितलं. परत जाऊया, कुठे होते, कोण आहे मग ते फंडामेंटल राईट्ससाठीचे, J.B. कृपलानी, मूलभूत हक्कांच्या संदर्भातले उपसमितीचे अध्यक्ष. त्यानंतर H.C. मुखर्जी, अल्पसंख्याकांसंबंधीची उपसमितीचे संविधान सभेचे उपाध्यक्ष पण आहेत. त्याच्यानंतर गोपीनाथ बोर्डोलोई, जे ईशान्य सीमा जो काही भाग आहे
आणि आसामचा जो काही भाग आहे तिथल्या ट्रायबल आणि एक्सक्लुडेड एरियासाठीच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. आणि ठक्कर बाप्पा किंवा एव्ही ठक्कर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे जे कार्यकर्ते आहेत ते आसाम वगळता इतर जो काही ते सगळे वगळले गेलेले क्षेत्र आहेत त्याचे अध्यक्ष आहेत. आणि वायव्य सीमेच्या संदर्भामध्ये ते पार्टिशनमध्ये तिकडे गेल्यामुळे आपल्याकडे डेटा नाही, त्यामुळे ते विचारले जाणार नाहीत. लक्षात येत आहे? सो ह्या झाल्या आपल्या महत्त्वाच्या समित्या. आता काय उरलं? आता आणखी काही 5-6 नावं उरतात. ती सुद्धा आपण आता याच व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. ठीक आहे. मेजर सगळ्या व्यक्ती आपण बघितल्या. डॉक्टर B.R. आंबेडकरांची चर्चा केली, जवाहरलाल नेहरूंची चर्चा केली, सरदार पटेलांची चर्चा केली, बाबू राजेंद्र प्रसादांची चर्चा केली, सरदार पटेल अध्यक्ष असलेल्या मोठ्या समितीच्या 5 उपसमित्यांपैकी 4ची चर्चा केली. तिथे आपण ही नावं बघितली. ठक्कर बाप्पा असतील, गोपीनाथ बोरडोलोई असतील, तुमचे मुखर्जी असतील किंवा JB कृपलानी असतील, आणि एक नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, ती चर्चा केली. आता काही मायनर कमिटीज उरतात. त्या मायनर कमिटीजचे अध्यक्ष जे आहेत ते बघूया. एक 7-8 नावं आहेत, ती पण महत्त्वाची आहेत. किमान त्या नावांच्या, त्या व्यक्तींच्या समित्या जरी लक्षात नाही राहिल्या तरी कोण नाही आहे मेजर प्रश्न विचारताना ते आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद आणि ह्याच लोकांवरती विचारतात सतत. सगळ्याच मायनरवर ते विचारणार नाहीत, पण जोड्या लावामध्ये, योग्य अयोग्यमध्ये ते मिक्स करून टाकतील. त्या वेळेला आपल्या हे नक्की लक्षात आलं पाहिजे. जसं राज्यसेवा पूर्वला त्यांनी JB कृपलानी आणि जवाहरलाल नेहरूंना मिक्स एका प्रश्नामध्ये टाकलेलं होतं. तर तिथं एवढं जरी लक्षात असलं की JB कृपलानी हे कुठल्या उपसमितीचे आहेत माझ्या लक्षात कदाचित नसेल, फंडामेंटल राईट्सचे हे लक्षात नसेल, पण किमान ते एखाद्या मेजर कमिटीचे डायरेक्ट अध्यक्ष नाहीत हे तरी लक्षात यायला पाहिजे. सो बघूया आपण. पहिली मायनर कमिटी जी आहे, बघा फोटो बघा, कोण दिसतंय का? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. ह्या लोकांचं आपण यांचे ओपिनियन वगैरे तुम्ही बघितलेले आहेत. आपण जेव्हा मी वर्गामध्ये DPSP आणि हे सगळं जेव्हा शिकवत असतो, प्रस्तावना आणि ते, तिथे आत्ता मी जात नाही, नाहीतर कन्फ्युजन होईल. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. क्रेडेन्शियल्स कमिटी. आता ह्या सगळ्या मायनर कमिटीज सुरू झाल्या. गौण, तुलनेने गौण असणाऱ्या समित्या. क्रेडेन्शियल्स कमिटी. क्रेडेन्शियलला मराठीमध्ये अधिकार पत्रे वगैरे असा शब्द आहे, तो इथे मी घेतो. अधिकार पत्र किंवा काय इतर ठिकाणी तुम्ही वापरत असाल तो अधिकारपत्र असणारी समिती. क्रेडेन्शियल्स कमिटी. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. क्रेडेन्शियल्स कमिटी, अधिकारपत्र समिती असं तुम्ही म्हणू शकता. पुढे कोण आहेत? B. पट्टाभी सीतारामय्या. फोटो बघा. B. पट्टाभी सीतारामय्या. थोडंसं दिसायला त्यांच्या पेहरावरून सरदारांसारखे दिसतात ना ते, सरदार वल्लभभाई पटेलांचा तिथे भास होऊ शकतो. B. पट्टाभी सीतारामय्या. कुठे यांचं नाव आलं होतं आठवतं का कोणाला? B. पट्टाभी सीतारामय्या. आपण JVP समिती बघतो बघा, मी युनियन अँड इट्स टेरिटरीमध्ये अनेकदा शिकवलेली आहे. दार कमिशन, JVP समिती, फजल अली आयोग. तिथे जे JVP होते ना, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या, तिघे स्टॉलवर्ट आहेत, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. आणि मग JVP समितीला अध्यक्षच नव्हतं. म्हणजे जसं SK दार अध्यक्ष आहेत, फजल अली हे अध्यक्ष आहेत, तसं इथे JVP मध्ये कोणी अध्यक्षच नाही. कारण काय, तिघे पण तेवढेच एकमेकांशी तुल्यबळ नेते होते. मग त्यांनी नाव देताना पण JVP असंच दिलं. जवाहरलाल नेहरूंचा J, वल्लभभाई पटेलांचा V आणि पट्टाभी सीतारामय्यांचा P. सो ते पट्टाभी सीतारामय्या जे आहेत, ह्या 2 मायनर कमिटीचे अध्यक्ष आहेत. एक आहे हाऊस कमिटी, गृह समिती. हे सुद्धा परत पाठ करायला पाहिजे. मेजर नावांच्या मध्ये मी परत खोडून ते लिहिलं. इथे आता तुम्हाला मेथड लक्षात आली. गृह समिती आणि कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्स. आत्ता प्रिलिम्सला प्रश्न आला होता. कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस दुसरी जी समिती आहे, म्हणून हे सगळ्या व्यक्ती सुद्धा पाठ कराव्या लागतील. कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस. मराठीमध्ये काय म्हणू शकतो? मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतांसाठीची समिती. मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतांसाठीची
समिती. आपण जेव्हा संविधान सभेची संरचना बघत होतो मगाशी, तेव्हा आठवलं का गव्हर्नर्स प्रोव्हिन्सेस आणि कमिशनर्स प्रोव्हिन्सेस असे वेगळे आपण केले होते की 4 लोक तिकडून येत आहेत. मगाशीच्याच लेक्चरमध्ये आपण रिव्हिजन केलेली आहे. कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस आणि हाऊस कमिटी, ही मला वाटतं प्रिलिम्सला त्यांनी हा पर्याय तिथे दिलेला होता प्रश्न विचारताना. त्यामुळं कदाचित हा प्रश्न 21 डिसेंबर 4 जानेवारीला परत येईल. हे हॉट टॉपिक आहे, एकदम बर्निंग, एकदम ज्याला आपण म्हणतो. बी पट्टाभी सीतारामय्या, गृह समिती, आणि हे सगळे मायनर आहे आपण बघतोय. हे गृह समिती आणि मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतांसाठीची समिती. मगाशी आपण अल्लादी कृष्णस्वामी अय्यर बघितले. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर क्रेडेन्शियल समिती, अधिकारपत्र समिती. आणि आत्ता आपण पुढची मायनर कमिटी बघतोत की पट्टाभी सीतारामय्या यांच्या अध्यक्षतेखालची गृह समिती आणि कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतांविषयक असणारी समिती. त्याच्यानंतर पुढचा फोटो बघा, खूप फेमस आहे, मी यांचं शिकवलेलं पण आहे. मुंशी अय्यंगार फॉर्म्युलावर लेक्चर आहे, यूट्यूबवर असेल बघा खाली कुठेतरी. मुंशी अय्यंगार फॉर्म्युला, त्यावेळेस के एम मुंशी कोण होते, काय होते, सगळं मी डिटेल बोललेलो आहे. के एम मुंशी यांच्या मतांवरती कायम प्रश्न येतोय की नाही, यांनी कशाबाबत काय म्हटलं वगैरे वगैरे. के एम मुंशी. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी कोण आहे, कुठल्या समितीचे अध्यक्ष आहेत हे? ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी. बिझनेस म्हणजे काय, तुमचा जो व्यवहार आहे तो, या व्यवहाराचं काय एक प्रकारे ऑर्डर ठेवायची आहे तुम्हाला, व्यवहाराचा क्रम ठेवायचा आहे, किंवा व्यवहार क्रम समिती असं सुद्धा ट्रान्सलेशन तुम्ही करू शकता. ऑर्डर किंवा काय पद्धतीने तुम्ही व्यवहाराचा क्रम ठेवा किंवा व्यवहार क्रम, काही एनिथिंग यू कॅन ट्रान्सलेट, ते तुमचा प्रश्न आहे. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, याचे या मायनर कमिटीचे अध्यक्ष असणारे के एम मुंशी. लक्षात येतं. 3 आपण बघितल्या, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर क्रेडेन्शियल्स कमिटी, बी सीतारामय्या यांच्या अध्यक्षतेखालच्या 2 बघितल्या, हाऊस कमिटी आणि मुख्य आयुक्तांच्या जो काही प्रांत आहेत ती समिती. आणि आत्ता आपण बघितलंय के एम मुंशी, ऑर्डर ऑफ बिझनेस, व्यवहार क्रम समितीचे अध्यक्ष. पुढचा फोटो बघा, कोणाला ओळखतायत का बघा, मायनर कोण आहेत. मगाशीच्या लेक्चरमध्ये मी यांचं नाव घेतलं, मराठी गृहस्थ आहेत, ग बा मावळणकर है ना. संविधान सभा ही संसद म्हणून जेव्हा काम करत होती तेव्हा तिचे अध्यक्ष असलेले जी व्ही मावळणकर किंवा ग वा मावळणकर हे एका मायनर कमिटीचे अध्यक्ष आहेत. कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. संविधान सभेच्या फंक्शन्स, कार्यविषयक समिती. संविधान सभा कशी काम करते, काय प्रकारे फंक्शन करते हे बघणारी समिती. कोण आहेत त्याचे अध्यक्ष? ग वा मावळणकर, जी व्ही मावळणकर. लक्षात येते. कोण कोण बघितलं? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बी पट्टाभी सीतारामय्या, के एम मुंशी आणि ग वा मावळणकर. आणि त्याच्या अगोदरच्या ज्या मायनर कमिटी आहेत, जवाहरलाल नेहरू कुठे आहेत आणि राजेंद्र प्रसाद कुठे आहेत, ते आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत. सो आत्ता आपण ही 4 माणसं पाहिलीत. पुढे एस वरदचारी यांचा फोटो काय मला मिळाला नाही, ऑथेंटिक फोटो मिळाला नाही. ग्रुप फोटो मिळाला पण जो कुठेतरी असा थोडासा डाऊटफुल आहे तो मी वापरला नाही. हे गृहस्थ संविधान सभेचे सदस्य नव्हते, तरी देखील त्यांच्याकडे उपसमिती जी आहे 2 उपसमित्या दिल्या होत्या. त्यांच्याविषयी अधिक माहिती तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला लक्षात येतं की फेडरल कोर्ट जे काही आहे त्याचे जज राहिलेले ते आहेत. फर्स्ट इंडियन जज असा उल्लेखही त्यांचा आहे. एस वरदचारी, आपल्याला आता त्यांच्याविषयी जास्त माहिती नाही घ्यायची आहे. एस वरदचारी जे संविधान सभेचे सदस्य नव्हते, ज्युरिस्ट आहेत, एका अर्थाने साध्या भाषेत न्यायाधीश आहेत आणि त्यांचा मग वापर काही एक्सपर्टीजचा करायचा आहे म्हणून ॲडहॉक कमिटी ऑन द सुप्रीम कोर्ट 2 समित्यांचं त्यांना अध्यक्षपद दिलं होतं. त्यातली एक म्हणजे ॲडहॉक कमिटी
ऑन सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय विषयक असणारी तात्पुरती समिती, सर्वोच्च न्यायालयासंबंधीची तात्पुरती समिती, ॲडहॉक कोर्ट ऑन सुप्रीम कोर्ट, कारण ते ज्युरिस्ट आहेत. आपण म्हटलं की नाही फेडरल कोर्टाचे न्यायाधीश आहेत एस वरदचारी. आणि ॲडहॉक कमिटी ऑन सिटिझनशिप, नागरिकत्वाविषयीची तात्पुरती समिती, नागरिकत्वाविषयीची तात्पुरती समिती. म्हणजे दोन्ही तात्पुरत्या ज्या समित्या आहेत, काम झालं की संपलं, कारण ते संविधान सभेचे सदस्यच नव्हते. नागरिकत्वाविषयीची तात्पुरती समिती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाविषयीची तात्पुरती समिती आणि तुमच्या नागरिकत्वाविषयीची तात्पुरती समिती. एस वरदचारी यांचा सुद्धा प्रश्न आय थिंक आला होता, त्यांच्या समित्यांची नावं जी आहेत ती दिली गेली होती. मला वाटतं नेहरूंच्या त्याच प्रश्नामध्ये कुठेतरी तो उल्लेख होता. पुढचे जे गृहस्थ आहेत नलिनी रंजन सरकार, नलिनी रंजन सरकार. आता हे नावावरनं नलिनी म्हणून एक जण तर म्हणजे काय आता सांगायला हरकत नाही, एक शिक्षकच होते आणि त्यांच्याशी बोलता बोलता मला असा विनोदी अनुभव आला की ते म्हणले की त्या म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की नलिनी रंजन सरकार हे फिमेल असावेत. अशी सगळी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामधली अवस्था आहे. नलिनी रंजन सरकार हे सुद्धा सदस्य नव्हते, सदस्य नसलेले पण संविधान सभेचे ज्याला आपण म्हणू काय आहे समितीचे ते अध्यक्ष आहेत. IITच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल, यांची ती समिती होती आणि त्यांच्या समितीच्या शिफारशीवरूनच मग IITs जी काही आहे त्या स्थापना आपल्याकडे झालेल्या दिसून येतात. त्यामुळे ते बरेचसे आर्टिकल तुम्हाला मिळतील की IITचे खरे शिल्पकार वगैरे नलिनी रंजन सरकार. मग यांचं काय, एक्सपर्ट कमिटी ऑन द फिनान्शियल प्रोव्हिजन्स ऑफ द युनियन कॉन्स्टिट्यूशन, एक्सपर्ट कमिटी ऑन द financial provisions of union constitution. संविधान किंवा संघाची जी घटना आहे त्याच्या ज्या फिनान्शियल प्रोव्हिजन आहेत, म्हणजे ज्या तुमच्या वित्तीय तरतुदी आहेत. आर्थिक क्षेत्रातही त्यांचं योगदान खूप आहे. तुम्ही जर बघितलं तर बंगालच्या त्या ह्याच्यामध्ये ते मिनिस्टर आहेत वगैरे वगैरे अनेक गोष्टी तुम्हाला सापडतील, त्यात मी आत्ता जात नाही. वित्तीय तरतुदी ज्या आहेत, फिनान्शियल प्रोव्हिजन, कशाच्या संदर्भात, युनियन कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात. म्हणजे संघाची जी घटना आहे, युनियनची जी घटना आहे त्याच्यावर बसवण्यात आलेली जी एक्सपर्ट कमिटी आहे, त्याच्यातल्या वित्तीय तरतुदींसंदर्भात बसवण्यात आलेली एक्सपर्ट कमिटी, त्याचे अध्यक्ष नलिनी रंजन सरकार आहेत, जे सदस्य नव्हते पण त्या समितीचे अध्यक्ष होते. लक्षात येते. 2 सदस्य आतापर्यंत आपण बघितले. त्याच्यानंतर दार कमिशन, हा सुद्धा लक्ष्मीकांतमध्ये दिलेला आहे. खरं तर हा आयोग आहे बरं का, दार कमिशन किंवा दार आयोग. आपल्याला माहिती आहे राज्य पुनर्रचनेच्या संदर्भात किंवा लिंग्विस्टिक ज्याला आपण म्हणतो लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिशन हा आयोग आहे. खरं तर ही समिती नाही, पण लक्ष्मीकांतमध्ये उल्लेख केलाय म्हणून आपण ती देऊन टाकतो, कारण तत्कालीनच त्या संविधान सभेच्या कार्यकाळातच हे सगळं बसवण्यात आलेलं होतं. भाषिक प्रांतरचना आयोग, भाषिक प्रांत किंवा प्रांतरचना असं म्हणू शकतो आयोग, SK दार यांच्या अध्यक्षतेखाली. आय थिंक हे सगळ्यांना पाठ असतं, इथे जास्त जोर देण्याची गरज नाही, कारण ते आपण युनियन टेरिटरीमध्ये बघतो. आणि शेवटचं नाव आहे उषानाथ सेन, हे सुद्धा मेल आहेत, फिमेल नाही, मेलच आहेत. उषानाथ सेन, PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या एका अर्थानं संस्थापक ज्यांना मानलं जातं ते. प्रेस गॅलरी कमिटी याचे ते अध्यक्ष आहेत. सगळ्या समित्या आणि उपसमित्या इथं संपतात उषानाथ सेन यांच्या नावाबरोबर. आपला हेतू एवढाच आहे की रिवाईज केल्यानंतर कोण काय नाही आहे एवढं तरी आपल्याला निगेशननं आठवू शकतं. लक्षात येतंय. उषानाथ सेन प्रेस गॅलरी कमिटी, SK दार भाषिक प्रांत रचना आयोग, त्यानंतर नलिनी रंजन सरकार एक्सपर्ट कमिटी ऑन द फिनान्शियल प्रोव्हिजन्स ऑफ युनियन कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर आपण त्याच्या अगोदर S वरदचारी, सदस्य नव्हते पण ज्युरिस्ट आहेत, त्यामुळे त्यांची एक्सपर्टीज सर्वोच्च न्यायालयाविषयीची तात्पुरती समिती आणि नागरिकत्वाविषयीची तात्पुरती समिती इथं वापरण्यात आली. त्यानंतर तुमचे GV मावळणकर, गवा मावळणकर, संविधान सभेच्या कार्यविषयक समिती, या सगळ्या मायनर आहेत.
त्यानंतर के.एम. मुंशी ऑर्डर ऑफ बिझनेस व्यवहार क्रम समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच्या अगोदर आपण बी पट्टाभी सीतारामय्या गृह समिती आणि मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतांसंबंधीची समिती, या सगळ्या समित्या मायनर कमिटीज आपण बघितल्या. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर क्रेडेन्शियल्स कमिटी किंवा अधिकारपत्र समिती, आणि बाकी मग ए.व्ही. ठक्कर आणि त्या सगळ्या तिथे आपण त्या 5 उपसमित्या बघितल्या, त्याचं तर आपण रिव्हिजन केलेलंच आहे. सो हे आपलं पूर्ण जे काही संविधान सभेच्या समित्या आहेत त्याचे अध्यक्ष आहेत, 1 बाय 1 आपण हे लिहिलेलं आहे. सो हे इथं आपण बघितलं संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष. वर्कबुक असं भरलं पाहिजे, रिव्हिजन अशी केली पाहिजे. कोणीतरी रिव्हिजन केली म्हणजे आपली रिव्हिजन होत नाही. सर तुम्ही आमची रिव्हिजन करून द्या. मी कशी करून देऊ? मी तुमच्यासोबत रिव्हिजन करेन, तुम्ही माझ्यासोबत रिव्हिजन केली पाहिजे. मी रिव्हिजन केली तर माझी रिव्हिजन होईल. मी रिव्हिजन करत असताना मला बघून तुम्ही तुमच्या हातात पेन कागद घेऊन रिव्हिजन केली तर तुमची रिव्हिजन होईल. मला बघून होणार नाही. असं मांडी घालून, असं हातात हात घालून, असं त्या व्हिडिओकडे कानात हेडफोन टाकून बघितल्याने कोणाचा अभ्यास होत नसतो. एवढा मीडिया आहे, एवढी माहिती आहे, एवढे पुस्तक आहे, एवढे व्हिडिओ आहेत, एवढे शॉर्ट्स आहेत, मग का नाही होत आहे, का नापास होत आहे? याचा अर्थ कुठेतरी काहीतरी बेसिकमध्ये चुकतंय, आणि ते बेसिक आहे स्वतः पेन पेपर घेऊन अभ्यास करायला पाहिजे. माझं म्हणणं आजही तेच आहे. ओल्ड स्कूल पॅटर्न हाच महत्त्वाचा आहे, तोच टिकणार आहे. कितीही टेक्नॉलॉजीने पुढे जाऊ द्या, ओल्ड स्कूल पॅटर्न टिकणार आहे. इथं माझ्यासमोर बसून टेस्टला आलात, इथं माझ्यासमोर बसून पेपर लिहिलात, मेन्स असेल प्रिलिम्स असेल, इथं 1 to 1 जी वाईब आहे तुमच्या भाषेत, जेनजेच्या भाषेत जी वाईब आहे ती जोवर तुम्हाला तुमची माझी मॅच होत नाही, जुळत नाही, तोपर्यंत सक्सेस असंच पळत राहील आणि आपल्याला आभास तयार होत राहील की आपण अभ्यास करतोय, कारण आपण व्हिडिओ बघतो. व्हिडिओ बघणं म्हणजे अभ्यास नाही, सोबत काहीतरी काम करायला पाहिजे. इथं आपण संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांची रिव्हिजन संपवली आहे. धन्यवाद.